राम नारायण राम. तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा मानवाने या पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा जन्म घेताच पृथ्वीवरील सर्व गोष्टींवर त्याचा जन्मसिद्ध हक्क प्रस्थापित झाला. जसे एखादे बाळ एखाद्या कुटुंबात जन्म घेतो तेव्हा त्या बाळाचा आई वडील किंवा कुटुंबातील प्रत्येक गोष्टीवर अधिकार प्रस्थापित होतो. त्याचप्रमाणे पृथ्वीवर जन्म घेतल्यामुळे सर्व मानव प्राणी झाडे झुडपे यांचा पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीवर समान हक्क आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तुम्ही काहीही काम करायचे ठरवले तर आपल्या मनाला आणि विवेकाला सांगा की हे काम आपण करायचे आहे. तुमचे मन विवेक आणि चैतन्य तुम्हाला आपोआप योग्य मार्ग दाखवतील की हे कार्य करायचे आहे की नाही. आपले मन चैतन्य अंतरात्मा आणि विवेक हे सर्व ज्ञान देतात. हे सर्व आपल्या आत एक सेवकासारखे स्थित आहेत. म्हणून आपले कर्तव्य आहे की त्यांच्या बोलण्याला प्राधान्याने ऐकावे आणि समजून घ्यावे. आपलाच विवेक आपल्याला दिशा दाखवतो की आपण जे काम करणार आहोत ते योग्य आहे की अयोग्य, करावे की नाही. म्हणून आपल्या अंतरात्म्यात बसलेल्या विवेकाला जाणून घ्या, ओळखा आणि त्याचे ऐका, जेणेकरून आपण जीवनात वाईट कर्म करण्यापासून वाचू शकू. अनेकदा आपण वाईट कर्म करत असताना विचार करतो कोण पाहत आहे, कोणाला काय कळणार, पण आपल्याला हे विसरता कामा नये की आपला विवेक आणि अंतरात्मा हे सर्व काही पाहतात, समजतात आणि आपल्याला सांगतात की आपण चुकीचे करत आहोत. हे करणे योग्य नाही, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून अशा प्रकारच्या कृतींपासून स्वतःला वाचवा आणि आपल्या मन आणि विवेकाचे ऐका. आपण सर्वजण निसर्गाची देणगी आहोत, निसर्गातून उत्पन्न झालो आहोत. त्यामुळे जर आपण निसर्गाचे ऐकले नाही तर आपले मन कायम अस्वस्थ आणि व्यथित राहील. मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी ध्यान मेडिटेशन फार महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमच्या सर्व इंद्रिया एका बिंदूवर केंद्रित होतात. तुमचे मन तुमच्या अधीन येते, तुमचे चैतन्य आणि विवेक जागृत होतात. यामुळे तुमचे जीवन सकारात्मक आणि अधिक चांगले होत जाते. म्हणून ध्यान करणे प्रत्येक व्यक्तीसाठी खूप आवश्यक आहे. आता जर आपण राम नारायण राम या नावाबद्दल बोललो तर हे एक असे नाव आहे जे तुमच्या जीवनाचा उद्धार करते, तुमची स्वप्ने इच्छा पूर्ण करते, तुम्हाला स्वतःची ओळख करून देते, चांगले कर्म करण्यासाठी प्रेरणा देते. म्हणून जर तुम्ही अजूनपर्यंत या बीजमंत्राशी जोडले गेले नसाल तर आजच याच्याशी जोडले जा. मग तुमच्या आयुष्यात जे सकारात्मक बदल येतील त्याचा अनुभव तुम्हाला स्वतःच होईल.